सुशील निकम सर, माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय या निकम सर, डी जाधव सर, सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी सर्वजण आपल्या जय तुळजा भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून, फक्त सहभाग नाही तर प्रत्यक्षात धुळे इथल्या मध्यवर्ती कारागृहामध्ये कारावास भोगून स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारे आपल्या पंचक्रोशीतील धामणगाव या गावातील जन्मभूमीचे सुपुत्र आदरणीय कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक रावसाहेब केशव निकम, पंढरीनाथजी केशव निकम यांच्या स्मृती दिनानिमित्त, ज्यांना आपण सर्वजण आदराने रावसाहेब बाबा असं म्हणतो, ज्यांच्या नावाने आपलं या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय ज्युनियर कॉलेज सुरू आहे, अशा कैलासवासी आदरणीय रावसाहेब बाबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। मी सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बाबांना या ठिकाणी आपण विनम्र अभिवादन करणार आहोत। तत्पूर्वी बाबांच्या कार्याची थोडक्यात ओळख मी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करून देतो। कैलासवासी रावसाहेब पंढरीनाथ केशव निकम असं संपूर्ण नाव असलेले रावसाहेब बाबा यांनी 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला। भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी धुळे मध्यवर्ती कारागृहात कारावासही भोगला। त्याचं राष्ट्रप्रेम, त्याग, बलिदान आजही प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, आमच्यासारख्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देखील त्यांनी समाजसेवेचे जे आपलं व्रत होतं ते कायमस्वरूपी अखंडपणे जपलं। ग्रामसेवक या पदावर कार्यरत असताना, नोकरी करत असताना आदरणीय कैलासवासी रावसाहेबांनी गोरगरीब, वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी अनेक लोकहिताचे कामं जे असतात, कुणाला घर नसेल, कुणाला अनेक प्रकारच्या समस्या त्या काळामध्ये आपल्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या कालखंडामध्ये नेमकं ग्रामीण भागातल्या लोकांची सेवा करण्याची संधी कैलासवासी रावसाहेब बाबांना प्राप्त झाली। या संधीचं सोनं केलं। लोंढे आणि परिसरामध्ये असलेल्या सर्व तांडे वस्तीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी होणारा जो त्रास होता तो त्यांनी या परिसरामध्ये नोकरी करत असताना आपल्या विसापूर, लोंढे, कृष्णापुरी, दरेगाव, पिंजारपाडा या संपूर्ण भागात ग्रामसेवकाची नोकरी करत असताना आदरणीय कैलासवासी रावसाहेब बाबांनी इथल्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत होणाऱ्या त्रासाबद्दल स्वतः सर्व अनुभव घेतले। मुलांना शिक्षणाची संधी गावाजवळ उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने अथक परिश्रम घेऊन आणि कैलासवासी रावसाहेब बाबांच्या परिश्रमातून जगदंबा माध्यमिक विद्यालय नावाची एक छोटीशी माध्यमिक शाळा बाबांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या विचारातून या ठिकाणी निर्माण झाली, अस्तित्वात आली। या छोट्याशा रस्त्याचं आज विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसतं। आणि या विस्तारामागे खऱ्या अर्थाने कैलासवासी रावसाहेब बाबांची दूरदृष्टी होती, त्यांचं शिक्षण प्रेम होतं हे आपल्याला जाणवतं। कैलासवासी बाबांच्या निधनानंतर त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा हा वारसा आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय दादासाहेब पी.टी. निकम साहेब आणि आपल्या संस्थेचे सचिव, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बापूसाहेब आंबेजी निकम यांनी समर्थपणे बाबांनी सुरू केलेला हा वारसा पुढे नेण्याचं कार्य केलं। त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्थेचा विस्तार झाला। इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच नाही तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला आणि विज्ञान, आर्ट्स अँड सायन्स या दोन्ही शाखांचे वर्ग
आज आपल्या या जगदंबा विद्यालयाच्या छताखाली बसतात, याचं नाव आपण कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक रावसाहेब बाबांच्या नावाने दिलेलं आहे. आता ज्युनियर कॉलेज हे उभं करण्यामागचा हेतू, आपल्या परिसरामध्ये तांडे वस्तीत असंख्य मुली अर्ध्यावर शिक्षण सोडून आणि संसारामध्ये अडकवल्या जायचे. परंतु या ठिकाणी 11वी 12वीचे वर्ग सुरू झाल्यापासून आपल्या परिसरातील असंख्य मुली आज उच्च शिक्षण घेताना आपल्याला दिसतात आणि ह्या सर्व गोष्टींचं श्रेय जे आहे ते कैलासवासी रावसाहेब बाबांच्या दूरदृष्टीचं श्रेय आहे. आजही ही संस्था केवळ शिक्षण देणारी संस्था नाही आहे. या संस्थेतील असंख्य कर्मचारी असतील, संस्थाचालक असतील, आजही समाजसेवेसाठी विविध प्रकारचं कार्य कैलासवासी बाबांच्या रूपाने या ठिकाणी करत असतात. महान व्यक्तीची स्मृती केवळ प्रतिमा पूजनाने जिवंत राहत नाही, तर त्यांच्या विचाराचं आचरण केल्याने, जीवनात उतरवल्याने ती अधिक जिवंत नव्हते. बाबांच्या कार्याचा तुमच्या समोर मी आढावा मांडला, पण त्यांच्या कार्याचा गुणगौरव फक्त फोटोची प्रतिमेची पूजा करून होणार नाही, तर त्यांचे विचार आपण प्रत्यक्षात आचरणात आणूया, हीच त्यांना आदरणीय कैलासवासी रावसाहेब बाबांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. शेवटी कैलासवासी रावसाहेब बाबांना आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो आणि व्यासपीठावर विराजमान असलेल्या मान्यवरांना विनंती करतो की आज कैलासवासी रावसाहेब बाबांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण प्रतिमा पूजन करून आणि बाबांना अभिवादन करू.
कुल आणि कुलभूषण कौटुंबिक पालक मराठ्यांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज माता जगदंबा माता जिजाई यांच्या प्रतिमेस प्रणाम करू. आज या ठिकाणी आदरणीय आपल्या शाळेचे संचालक इकाम साहेब, प्राचार्य, ज्यांच्याकडे ज्ञानाची ज्योत ठेवते, माझा शिक्षकगण, माझ्या शिक्षक भगिनी आणि माझ्या छोट्या छोट्या बालमित्रांनो, आपल्याकडे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ग्रेट माइंड्स युअर पर्पजेस अदर सर्व्हिसेस. याचा अर्थ असा आहे, महान माणसाच्या ठिकाणी महत्वाकांक्षा असते. आपल्यासारख्या सामान्य माणसाजवळ फक्त जगण्याची इच्छा असते. आपल्यासारखा सामान्य माणूस आपल्या जीवाला जपतो, परंतु जे ध्येयवादी महापुरुष असतात ते ध्येयाला जपतात. आणि ध्येयवादी महापुरुषांची परंपरा आपल्या देशामध्ये नवीन नाही, ती अनादिकालापासून चालत आलेली आहे. अर्थात ही ध्येय सर्वसामान्यांच्या, तुमच्या आमच्या सर्वांच्या विकासासाठी, समृद्धीसाठी कार्यान्वित झालेली असतात. समाजाचा फायदा म्हणजे देशाचं हित यावर लक्ष केंद्रित करून न्याय, समता, स्वतंत्रता, स्वराज्य इत्यादींच्या प्राप्तीसाठी जे अहर्निश लढले, तितकेच नव्हे तर स्वातंत्र्याच्या त्यागी कुंडामध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलं. ते खरे देशाचे राजे.